नमस्कार. जय महाराष्ट्र. मी दिलीप सुरवाडे, माजी नगरसेवक, शिवसेना, ठाकरे पक्ष, भुसावळ. सध्या अत्यंत महत्त्वाचा विषय संपूर्ण देशभरच नव्हे तर जगामध्ये चर्चेला येतोय, त्यावर चर्चा होतोय आणि तो अत्यंत महत्त्वाचा म्हणजे इलेक्ट्रोल बॉन्ड्स, निवडणूक रोखे. हे निवडणूक रोखे सध्या देशामध्ये अत्यंत चर्चेचा विषय म्हणून गाजत आहेत आणि निवडणुका जाहीर झाल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय मोदीजी, शहाजी यांनी भाजप 400 के पार, अब की बार 400 के पार अशा प्रकारच्या घोषणा देऊन संपूर्ण देशभर या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केलेला आहे. मोदींनी संपूर्ण देशाला आपला परिवारही घोषित केला आहे. मोदी की गॅरंटी असाही प्रचार सुरू आहे. परंतु हे जे परिवाराचा जो विषय आहे तो संपूर्ण देशातील लोक हे त्यांच्या परिवारात आहे असं म्हणायला काही जागा नाही. कारण जेव्हा आपण आपला परिवार म्हणतो तेव्हा आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्य तो आजारी असेल, अडचणीत असेल, त्याच्या सुखदुःखाचा विषय जोही असेल तो आपल्या सर्वांचा असतो. तेव्हा कुठे त्याला परिवार म्हटलं जातं. अन्यथा जिथे लोक महागाईने होरपळत आहेत, शेतकरी आपल्या मालाला भाव मिळत नाही म्हणून आत्महत्या करतो आहे, तरुण उच्च शिक्षण घेऊनही त्यांना म्हणावा तसा रोजगार, नोकरी मिळत नाही आहे, त्याच वेळेला जो गरीब घटक आहे, मध्यमवर्गीय घटक आहे, त्यांना उच्च शिक्षण घेणं हे अत्यंत जिकिरीचं होत आहे. वाढणारी जी फीवाढ आहे, त्या शिक्षणाकरता जो खर्च लागतो आहे तो करण्याची ऐपत मोठ्या प्रमाणात असे कुटुंब आहेत देशामध्ये की ज्यांना परवडत नाही. कामगार असेल, महिला, दलित, पीडित, उपेक्षित, आदिवासी या सर्वांचे आपापले प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सुटताना दिसत नाहीत. आणि तरी जर पंतप्रधान म्हणत असतील की ये देश सब मेरा परिवार है, हे म्हणायला फार सोपं आहे. परंतु या परिवारातील लोकांची तुम्ही काय काळजी घेत आहात? त्यांना धर्म द्यायच्या नावाखाली, त्यांना वेगवेगळ्या नावानी वेगवेगळ्या घोषणा देऊन आधी 15 लाखाची घोषणा केली होती, प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख, काळा पैसा आणून अनेक प्रकारची मोठी यादी आहे ती. त्या यादीनुसार कुठलंही त्या यादीमध्ये जे जाहीर केलेलं आहे ती घोषणा किंवा ते वचन पूर्ण केलेलं दिसत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही लोकांना जे तुम्हीच जाहीर केलेलं देऊ शकले नाहीत तर या परिवाराला काय अर्थ आहे? आणि अशाच परिस्थितीमध्ये तुम्ही आणखी एक म्हणता आहात कि 80 करोड परिवारों को मैं राशन देता हूँ. इथे जो शब्द आहे मैं देता हूँ, मोदी देता है, अशा प्रकारचं आपलं जे वाक्य आहे ते पुरेसं आणि योग्य नाही. कारण या गरीब लोकांना तुम्ही रेशनच्या धान्यावर फक्त निवडणुका जिंकण्यासाठी जिवंत ठेवत आहात का काय, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होतो. निवडणुका जर संपल्या तर या 80 कोटी लोकांना तुम्ही हे रेशनचं धान्य देणार आहात का?
आणि खरोखर जे गरजू आहे, ज्यांना शक्य नाही बाहेर रोजगार मिळवून आपलं कुटुंब चालवणं, अशा लोकांना रेशनचं एक माफक याच्यामध्ये जर धान्य मिळत असेल तर ती योजना ठीक आहे. कल्याणकारी राज्यामध्ये जो दुर्बल घटक असेल त्याला सहाय्य केलं पाहिजे, अशा प्रकारची रेशनची योजना आहे. त्यांना मदत मिळाली, दिली गेली तरी काही हरकत नाही. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने मैं देता हूँ, ये मेरी गॅरंटी है, हे जे म्हणताय ते आक्षेपार्ह आहे. कारण तुम्ही देणारे कोण? पंतप्रधान पदावर हे जे पद आहे, हे भारत सरकारचं, आमच्या देशाचं सर्वोच्च पद आहे पंतप्रधान पद. या पदावरून जी काही मदत आणि जी काही योजना आखली जाते ती सामूहिक असते. तुम्ही तुमचे मंत्रिमंडळाचे सहकारी, सनदी अधिकारी, तुमची न्यायव्यवस्था, तुमचे पक्षाचे कार्यकर्ते, नेते, अशा असंख्य लोकांच्या मदतीने ही योजना आणि हे सहकार्य लोकांना तुम्ही देत असतात. जे काही तुम्ही घोषित केलं आहे ते पूर्ण होण्याकरता आणि लोकांपर्यंत ते मदत जाण्याकरता जे काही करावं लागतं ते सामूहिक आहे. ते इतकं सोपं नाही की मैं देता हूँ, मैं करता हूँ. हा मैपणा तिथे शोभून दिसत नाही, तो अहमपणा दिसतो आहे. आणि म्हणून याच अहमपणातून मैं या मैपणातूनच तुम्ही हे निवडणूक रोख्यांची कल्पना, हा कायदा, ही व्यवस्था निर्माण केली. 2017ला ही योजना सुरू करण्यात आली. स्टेट बँकेच्या मार्फत तुम्ही हा जो कायदा बनवला, त्यामध्ये कंपनी किंवा व्यक्ती स्टेट बँकेमध्ये जाऊन आपल्या खात्यात असलेल्या रकमेतून जे चेकद्वारे हे रोखे तुम्ही कंपनी खरेदी करू शकते, व्यक्ती खरेदी करू शकते. आणि ते रोखे मग पक्षाला निधी म्हणून दिले गेले. आता हे निधी, हे जे रोखे आहेत, हे कंपनी किंवा व्यक्ती कोणालाही इतक्या सहजपणे मदत करत नसतात. ज्या ज्या कंपन्यांनी करोडो रुपयाची जी रोखे पक्षांना दिले आहेत मदत निधी म्हणून, त्यामागे एक फार मोठं आर्थिक व्यवहार झाल्याचं स्पष्ट दिसून येतं. प्रसिद्धी माध्यमातून इथपर्यंत शोधण्यात आलं की ठराविक या ए कंपनीने अशा प्रकारचे रोखे या तारखेला दिले पक्षाला, भारतीय जनता पार्टीला, सरकारला. अशा या पक्षाला ते निधी दिल्यानंतर त्याच्याच काही अवधीमध्ये त्या कंपन्यांना करोडो रुपयाचे ठेके मिळाले आहेत. त्यामध्ये सहज उल्लेख जरी केला तरी मेधा इंजिनिअरिंगचं नाव प्रामुख्याने माध्यमांमध्ये चर्चेला आलेलं आहे. मेधा इंजिनिअरिंगने 966 करोड या रोख्यामध्ये आपली रक्कम दिलेली आहे, रोखे खरेदी केले आहेत. अनेक प्रकारचे असे 20 टॉप मोस्ट कंपन्या त्याच्यामध्ये आहेत. सर्वात मोठी रक्कम 1368 करोड फ्युचर गेमिंगने दिलेली आहे. त्यांनी रोखे खरेदी केले आहेत. आणि अशा प्रकारे या भारतीय जनता पार्टीला 6000 करोडच्या वर त्यांना या रोख्यांच्या माध्यमातून ते मिळालेले आहेत. स्वतः अमित शहाजींनी स्वतः माध्यमांसमोर सांगितलं आहे कि हमें 6000 करोड़ के बॉन्ड मिले हैं और बाकी यानी टोटल बॉन्ड 20,000 मिले हैं करोड़ के हैं, उसमें से 6,000 हमारे, तो 14,000 कहा गया, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आता खरं म्हणजे हे जे रोखे भारतीय जनता पार्टीला 6,000 करोडचे जे मिळालेले आहेत, हा जो व्यवहार झालेला आहे
हा स्टेट बँकेने एक प्रकारे लपून ठेवलेला होता, तो उघड होत नव्हता. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका शेवटी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय धनंजय चंद्रचूड साहेब यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि स्टेट बँकेला अगदी डाट फडकार करून त्यांच्याकडून ही माहिती सार्वजनिक करण्याकरता, माध्यमांसमोर लोकांपर्यंत जाण्याकरता त्यांनी बाध्य केलं. स्टेट बँकेचे आणि शासनाचे जे वकील होते त्यांनासुद्धा या बाबतीमध्ये स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने फटकारलं आहे. आणि तेव्हा कुठे ही माहिती कोणत्या कंपनीने किती करोडचे रोखे खरेदी केले आणि किती रोखे या पक्षाला दिले, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे, त्यानंतर तृणमूल काँग्रेस आहे, इतर छोटे छोटे अजून काही पक्ष आहेत. या पक्षांना हा एक प्रकारे लोकांपासून लपून निधी दिला गेला आहे. जर सुप्रीम कोर्टाने यामध्ये लक्ष घातलं नसतं आणि कठोर भूमिका घेतली नसती तर हा संपूर्ण व्यवहार हा गुप्त राहिला असता. सामान्य जनतेला कोणालाही या व्यवहाराची माहिती मिळाली नसती. आता दुसरीकडे बघा की हे रोखे जे व्यवहार झालेले आहेत याबद्दल स्वतः पंतप्रधान कुठेही आतापर्यंतच्या भाषणात बोलताना दिसत नाहीत. हे लोकांपासून लपून ठेवलेला हा व्यवहार आहे आणि म्हणून ही जी एक प्रकारे फार मोठी वसुली जी झालेली आहे, कारण कंपन्यांनी अगदी सहजपणे आनंदाने हा पैसा दिलेला नाही. हा पैसा भारतीय जनता पार्टीने वसूल करण्याकरता ED, CBI यांच्या नोटिसा देऊन आणि या कंपन्यांना भाग पाडलं. कारण जेव्हा सरकार त्यांच्यावर नोटिसा देऊन आणि तंबी देऊन जर काम करायला लागलं तर मोठमोठ्या व्यक्ती, भांडवलदार, कंपन्या या करोडो रुपये द्यायला तयार होतात. सरकारशी पंगा घेणं अशा कंपन्यांना शक्य नाही, म्हणून ते करोडो रुपये द्यायला तयार झाले. आणि हा व्यवहार स्टेट बँकेच्या माध्यमातून झालेला आहे. सामान्य जनतेला या बाबतीमध्ये काहीही माहिती नव्हती. याच एक उदाहरण जापानचं आहे. जापानमध्ये एका कार्यक्रमाच्या दरम्यान 52 कोटीचा गैरव्यवहार झाला. त्यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पैसे जमा केले आणि 52 कोटीचे जी रक्कम आहे ती निवडणुकांमध्ये खर्च केली. या देशाचे, जापानचे पंतप्रधान किशिदा यांनी लगेच त्या संबंधित मंत्र्यांना बडतर्फ केलं, काढून टाकलं आणि संसदेमध्ये ते मान्य केलं की आम्ही हे जे झालेलं आहे हे चुकीचं आहे, हा फ्रॉड आहे. याची त्यांनी चौकशी करून योग्य ती शिक्षा दिली आपल्या मंत्र्यांना. पण इकडे भारतीय जनता पार्टी अशा प्रकारे कोणतीही कारवाई की आम्ही जनतेला फसवलं आहे, आम्ही लोकांना या गोष्टीपासून लपून ठेवलेले व्यवहार केले, याबद्दल कोणाला काही खंत नाही, कुठलाही स्वतःला गुन्हा वाटत नाही की आम्ही केलेलं हे लोकांपासून लपून केलेला जो व्यवहार आहे ती चोरी आहे, तो गुन्हा आहे, तो फ्रॉड आहे. ही चुकीची वसुली आम्ही जी केली ही लोकांना दूर ठेवून अंधारात केलेला व्यवहार आहे. आणि म्हणून हा जो संपूर्ण रोख्यांचा जो व्यवहार आहे, या रोख्यांच्या व्यवहारामध्ये जो अविश्वास आहे, चोरी आहे, त्याचा जर विचार केला तर आतापर्यंत विरोधी पक्षांचे नेते आणि प्रसिद्धी माध्यमातून पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीला राजीनामा द्यावा लागला असता. परंतु
माध्यमं जी आहेत, चॅनल आहेत, हे संपूर्ण भाजपा सरकारने, भाजपाच्या नेत्यांनी या चॅनल्स आणि प्रसिद्धी माध्यमाच्या बहुसंख्य लोकांना आपल्या खिशात ठेवलं आहे. त्यांना करोडो रुपयाच्या जाहिराती आणि मदत केलेली आहे. त्यामुळे त्यांनी एक शब्दाने सुद्धा मध्ये कुठलीही मागणी केलेली नाही किंवा कुठल्याही बातम्या आपल्या माध्यमातून प्रसारित केलेल्या नाहीत. आणि म्हणून भारतीय लोकांना, या देशातील जे बंधू भगिनी आम जनता आहे, त्यांना या बाबतीमध्ये जागृत व्हावं लागेल की अशा प्रकारे आमच्या देशामध्ये आमच्याच पैशाशी, आमच्या काही सदन लोकांच्याकडनं तुम्ही जी वसुली करीत आहात, जी पैशा निवडणुकीमध्ये तुम्ही करोडो अब्ज रुपये निवडून येण्यासाठी जो खर्च करीत आहात, ती आमच्याशी विश्वासघाताची घटना आहे. हा विश्वासघात करणाऱ्या सरकारला, भाजपा सरकारला, मोदी शहा असतील त्यांच्या नेत्यांना, आमच्या या भारतीय जनतेने या लोकसभा निवडणुकीमध्ये जाब विचारावा. ते जर सरकार राजीनामा देत नसेल तर तुम्ही मतदानाच्या तुमच्या मूलभूत अधिकारातून या सरकारला पराभूत करा, असं मी म्हणतो. असं जाहीर आपल्यासमोर ही मागणी करतो. कारण अशा प्रकारेच जर व्यवहार होत असतील तर या देशातील जनतेला काहीही अधिकार शिल्लक राहणार नाही. हे विशिष्ट पक्षाचं जे सरकार आहे तेच सर्व अधिकार वापरतील. मग सामान्य जनतेला काय अधिकार आहे? 1000, 200, 500 रुपयांनी मतदान करायचं आणि सरकार निवडल्याचं फक्त कुठेतरी जाहीर होणार. त्याचा सामान्य जनतेशी, लोकशाही यंत्रणांशी, संविधानांशी कुठलेही ते सरकार बांधील असणार नाही. आणि अशा बांधील नसलेल्या सरकारला जनतेने आपलं सरकार म्हणून मान्यता देऊ नये, अशी मी नम्र विनंती करतो. आणि अशा प्रकारे लोकांची दिशाभूल करणाऱ्या नेत्यांना, सरकारला आपण पराभूत करा, अशी पुनश्च विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.